नेहमी सातत्याने एक उभं आपल्या पाठीमागे उभं राहणारं एक दिलदार व्यक्तिमत्व विलास सुर्वे साहेब यांचा आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेवीच इथं मी विनंती करतो. राहुल दादा डीजे आपल्या शुभ असते हा सत्कार आपण करायचा आहे. विलासदादा सुर्वे एक वाल्मिकी पठाळ क्रिकेट असोसिएशन कमिटीचा पाठीचा कणा म्हटलं तरी हरकत नाहीये. या व्यक्तिमत्वाने नेहमी सपोर्ट केलाय, नेहमी आमच्या पाठीमागे उभे राहिलेत. एकदा जोरदार टाळ्या विलासदादा सुर्वे यांच्यासाठी, कारण की नेहमी आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. थँक्यू सो मच साहेब, आपण इथे आलात, आपल्या वेळेतला वेळ मौल्यवान वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर आदरणीय सनी जाधव साहेब यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. अजित दादा आपल्याला मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यायचा आहे. अजित दादा पवार वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मधील एक अष्टपैलू खेळाडू यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय. त्याचबरोबर आदरणीय अरविंद साहेब यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील पुढे या, आपला देखील आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. अरविंद साहेब आपण देखील या. अरविंद साहेब या. त्याचबरोबर आदरणीय योगेश बागल दादा यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील आपला देखील आदर सत्कार मान सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. मी विनंती करतो प्रदीप दादा पवार आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके नितीन दादा मोरे यांचा देखील मान सन्मान आपण व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. सुरेश पवार आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय दीपक साहेब मोंडे यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. दीपक साहेब आपण या. सचिन डिसले साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय. धन्यवाद, आपण वेळेतला वेळ मौल्यवान वेळ वाचवून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी इथपर्यंत आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर परशुदादा करांडे यांचा देखील इथे आम्ही आदर सत्कार मान सन्मान घेऊ इच्छितो. मी विनंती करतो प्रदीपदादा पवार आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यायचा आहे. त्याचबरोबर अरविंद साहेब मोंडे यांना देखील आम्ही विनंती करतो, दादा आपण व्यासपीठावरती आपला देखील
यथोचित आदर मान सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय आबासाहेब आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय. आबाजी कदम खजिनदार डॅशिंग व्यक्तिमत्व वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रत्येक स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामागे या व्यक्तिमत्वाचा नेहमी पाठिंबा राहिला आहे. नीज नजर चुकीतून जर कोणाचा आदर सत्कार मान सन्मान कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि वळतो बक्षीस वितरण सोहळ्याकडे. त्याचबरोबर माननीय आदरणीय संतोष साहेब कोळेकर आई भराडी माता आंबावडे संघाचे संघ मालक आणि संघ नायक यांचा देखील इथे आम्ही यथोचित मान सन्मान घेऊ इच्छितो. तरी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय प्रवीण दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय. त्याचबरोबर यूट्यूब वाहिनीचे ओमसाई M2C लाईव्हचे सर्व रोशन दादा यांचा देखील मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. साहिल भराळ तुम्हाला विनंती करतो तुम्ही या. अगदी कमी वयामध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं धाडस आणि मानस ज्याने आपल्या मनामध्ये ठामपणे निर्माण केलाय तो साहिल. आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसीय या स्पर्धेमध्ये ऑपरेटिंग करत होता. त्या साहिलचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. आभाजी कदम आपल्याला विनंती करतो आपण साहिलचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसामध्ये माझे साथी समालोचक म्हणून या स्पर्धेला ज्यांनी काम पाहिलं नाटोशी गावचा एक सुप्रसिद्ध आवाज, त्याचबरोबर मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा आवाज आणि पाटण तालुक्यामधील एक गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे समालोचक विठ्ठल कदम सर यांचा आदर सत्कार मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. मी विनंती करतो सचिन डिसले साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यायचा आहे. हॅलो. यानंतर मात्र ही 2 दिवसीय राहुल सर स्पर्धा आणि या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा आवाज आणि समालोचन क्षेत्रातले एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते सन्माननीय आदरणीय आमचे लहान बंधू आकाश सर यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आयोजक कमिटीला विनंती करतो की त्यांचा सुद्धा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आकाश सर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गोड नावानं क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवणारं समालोचन क्षेत्रातले एक मोठं नाव म्हणून मी सातत्याने या समालोचकाकडे पाहिलं जातो. खूप खूप धन्यवाद.
स्पर्धेमध्ये जो खेळाडू आहे तो खेळाडू अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपला विचार अजिबात न करता जो संघाचा विचार करत होता, आपला विचार बाजूला ठेवून संघासाठी मैदानाच्या आतमध्ये धडपडत होता, पडत होता, उठत होता, पुन्हा एकदा उभा राहून आपल्या संघाच्या विजयाची तो वाट पाहत होता. त्याच्या नावामध्येच विजय आहे. आई भराडी माता, क्षमस्व असेल, थोडस गडबड झाले. त्या खेळाडूच्या नावामध्ये नक्कीच विजय आहे. भराडी माता प्रतिष्ठान आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी संघाचा विजय माटेकर राहिला या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अगदी अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी दोन्ही संघ आई भराडी मातेच्या आशीर्वादाने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मात्र इथे मीच प्राइज घोषित करताना कुठेतरी थोडासा कन्फ्यूज झालो, 2 वेळा कन्फ्यूज झालो, तर त्याची मी क्षमा मागतो. सचिन डिसले साहेब यांच्या शुभ हस्ते हे प्राइज आम्ही त्याला देऊ इच्छितो. त्यानंतर जाऊयात उत्कृष्ट गोलंदाजाकडे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच चांगल्या चांगल्या फलंदाजांना अक्षरशः 4 मुंड्या चित केलं. चांगल्या चांगल्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करत असताना मोठी प्रश्नचिन्ह फलंदाजांच्या डोळ्यासमोर उभी राहायची की या गोलंदाजाला कसं सामोरे जायचं, या गोलंदाजाला आळा कसा घालायचा. परंतु त्या गोलंदाजाला कोणताही फलंदाज आळा घालू शकला नाहीये आणि तो गोलंदाज या स्पर्धेमधला राहिलाय. जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघाचा अभि मोडक या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. स्वतः संघाचे संघनायक देखील होते आणि खेळ करत असताना अभिजितचा खेळ अप्रतिम राहिलाय. मी विनंती करतो प्रवीणदादा साळुंके यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि ऐसिक कंपनीचे ब्रँडेड शूज देऊन या खेळाडूला इथे पुरस्कृत केलं जाते. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अभिजित दादा. जाऊयात उत्कृष्ट फलंदाजाकडे. उत्कृष्ट फलंदाज ज्या संघामधला तो संघ वारंवार आपल्या असोसिएशन मध्ये कमी खेळताना पाहायला मिळतो, परंतु ज्या वेळेस तो संघ मैदानाच्या आतमध्ये येतो एक नवी उमेद, एक नवीन आशा आणि एक नवा जल्लोष घेऊन नेहमीच मैदानावरती तो संघाला आपण खेळताना पाहतो. आज देखील तो संघ या स्पर्धेमध्ये खेळला. अप्रतिम खेळ संपूर्ण संघाचा राहिला, परंतु त्या खेळाडूचा खेळ अगदी लाजवाब होता. मैदानाच्या चारो बाजूने उभ्या असलेल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा खेळ जसा आपल्याला पाहायला मिळत होता. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू आहे उत्कृष्ट फलंदाजाचा मान ज्याने पटकावलाय, डावखोऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज अक्षय घाणेकर ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. काय बॅटिंग राहिली अक्षयची. प्रत्येक चांगल्या चांगल्या गोलंदाजांविरुद्ध आपल्या अनोख्या शैलीचे मोठमोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. तो अक्षय घाणेकर राहिला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. प्रदीप दादा पवार यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि हे शूज खेळाडूला डेडिकेट आपण पुरस्कृत करतोय. चांगली बॅटिंग आज अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय. पुढील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आता जाऊयात मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज म्हटल्यावरती दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी करावी लागते. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, आधी संपूर्ण खेळाडू वर्ग जर का पाहिला तर या प्राइज कडे प्रत्येकाचं लक्ष असतं. परंतु हा फलंदाज इतका खतरनाक होता की कितीही चांगला गोलंदाज असला तरी त्या गोलंदाजाला अक्षरशः नाकी नव आणायचा. आणि प्रत्येक सामन्यामध्ये अटक मटक चवळी सटक सगळ्यांसकट धरकी आपट ज्याने बॅटिंग केली तो प्रमोद वैती राहिला या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज. काय खेळ राहिला खेळाडूचा. संघर्षही ज्याच्या वाट्याला जातो त्याच्याकडे तो सहन करण्याची क्षमता असावी लागते. आज संघर्ष यांच्या वाट्याला आला आणि त्यांनी तो सहन केला आणि संघर्षाच्या छाताडावरती पाय देऊन हा संघ
अगदी फायनलच्या सामन्यामध्ये बाजी मारली. प्रमोद वैती हा खेळाडू आता प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. प्रत्येकाचं लक्ष या खेळाडूवरती राहणार आहे. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. तर जाऊयात चतुर्थ पारितोषिकाकडे. चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये खरं तर या संघाचं कौतुक करावं इतकं कमी आहे. हा संघ अगदी एक एक खेळाडू संपूर्ण आत्मसमर्पण करत असताना या स्पर्धेमध्ये खेळायला आहे. नक्कीच सेमीमध्ये त्यांचा खेळ थोडासा कमी राहिला, परंतु चतुर्थ पारितोषिकावरती येऊन हा संघ थांबलाय. संघाचं नाव आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स सौदाची वाडी संघ. या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहिलाय. अभिनंदन संपूर्ण संघाचं. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स कॅप्टन आणि संपूर्ण संघ. मी विनंती करतो कॅप्टन आपण या. सचिन साहेब डिसले यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही ट्रॉफी देतोय. अजून खेळाडू या येऊ शकता. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. या देखील संघाचं कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे, कारण की यांच्या गावामध्ये एक नाही दोन नाही तब्बल तीन तीन संघ खेळतात आणि तीन तीन संघ खेळत असूनही इतके चांगले खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तीन संघ खेळत असताना या संघाने बाजी मारली. सेमीमध्ये खेळ थोडासा कमी पडला आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंत येऊन या संघाने आपला खेळ थांबवला. हे प्राइज देण्यासाठी मी इथे बोलवतो अजितदादा पवार. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही देणार आहोत. तरी आपण पुढे या. देण्यासाठी अजितदादा पवार नक्कीच आले आणि घेण्यासाठी मी बोलवेन या संघाला. जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ. हा संघ आता मात्र ओळखीस आलाय. अनेक अष्टपैलू खेळाडू मोडकवाडी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हा संघ त्या गावामध्ये आज सरस ठरलाय. तिन्ही संघांनी आपली नोंद दाखवली होती, परंतु तिन्ही संघांमध्ये जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघ आज मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला आणि त्यांचा खेळ तितका लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल प्लेयर्स. जाऊयात तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. हा संघ ज्यावेळेस फायनल मध्ये खेळत होता त्यावेळेस नक्कीच वाटत होतं की अरे हा संघ ही मॅच घेऊन जाईल, परंतु
कुठेतरी कमी राहिलेला सराव, कुठेतरी झालेल्या चुका आणि त्या चुकांवरती नसलेला अभ्यास, अशा काही गोष्टींमुळे ती मॅच हातामधून निघून गेली. परंतु जोपर्यंत हा संघ फायनल पर्यंत पोहोचत नव्हता तोपर्यंत मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या संघाने. आणि या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी संघ रनर अप राहिले त्या स्पर्धेमध्ये. अभिनंदन. मी विनंती करतो नितीन साहेब मोरे आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी आम्ही देऊ इच्छितो. आपण या पुढे. प्रतिम खेळ राहिला. प्रत्येक खेळाडू संघासाठी खेळत होता. प्रत्येक खेळाडू अगदी हाताबाहेर गेलेली मॅच ओढून कशी आणायची हे पाहत होता. स्वतःसाठी तर बरेच खेळाडू खेळतात, परंतु वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मधले खेळाडू फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी, गावच्या नावासाठी आणि गावच्या अस्मितेसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामधीलच हा एक संघ या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये रनरअप संघ आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. अभिनंदन. जाऊयात या स्पर्धेमधल्या चॅम्पियन संघाकडे. आता हा संघ फक्त संघ नसून चॅम्पियन संघ राहिला. ज्या ज्या वेळेस या संघाचं नाव घेतलं जाईल त्या त्या वेळेस या संघाच्या नावापुढे चॅम्पियन हा शब्द नक्की वापरला जाईल, कारण की त्या संघाने तशी कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला. आजच्या दिवसामध्ये अक्षरशः या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रत्येकाची मनं जिंकली. आणि तो संघ आहे चॅम्पियन आई भराडी माता अंबावडे संघ. चॅम्पियन 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 आई भराडी माता अंबावडे संघ. मी विनंती करतो विलासजी सुर्वे साहेब आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुमचे संपूर्ण साथी मित्र. चॅम्पियन भराडी माता अंबावडे संघ असं नाव घ्यायचंय आता. फक्त अंबावडे नाही तर चॅम्पियन अंबावडे. चॅम्पियन भराडी माता अंबावडे.